आज या वर्षातली शेवटची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। पुढच्या वर्षी म्हणजे 2016 मध्ये एकही अंगारक योग नाही, तर 2017 मध्ये मात्र 3 अंगारकी येणार आहेत। अंगारकी संकष्टी चतुर्थी श्रावणात येणार असल्याने या चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं। राज्यातील सर्व गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी आज मोठी गर्दी केली आहे आणि त्याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। चतुर्थी आहे आणि त्या निमित्तानं मुंबईतल्या सिद्धिविनायक देवळामध्ये श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। तर आज अंगारिकाच्या निमित्तानं श्री सिद्धिविनायकाच्या दर्शन घेणं याला वेगळं महत्त्व मानलं जातं। एक वेगळी अशी श्रद्धा लोकांमध्ये असते आणि यासाठी पहाटेपासूनच भक्तांची सिद्धिविनायक देवळामध्ये गर्दी लागलेली आहे। त्यांच्यासोबत सिद्धिविनायकाचे सेवेकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल, आज एकूण किती भक्त जे आहेत ते अंगाचं दर्शन घेतात? आता सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ 8 लाखाच्या वर लोक येऊन गेलीत आणि संध्याकाळपर्यंत जवळजवळ 16 ते 18 लाख लोक येण्याची संभावना आहे। त्या दृष्टीने आम्ही व्यवस्था संपूर्ण केली। सिद्धिविनायक मंदिरतर्फे संपूर्ण व्यवस्था चोख आहे। आमचे सर्व ट्रस्टी कार्यरत आहेत, स्वतः अध्यक्ष या गोष्टीकडे जातीने लक्ष देऊन आहेत आणि इतर वर्षांपेक्षा यावर्षी अतिशय सुंदर व्यवस्था येते। त्याचं मेन म्हणजे भाविक अतिशय खुश आहेत यावेळेस की त्यांना दर्शन अतिशय सोपं होत आहे। ही अंगारिका जी आहे ती सगळ्यात मोठी अंगारिका मानली जाते, तर काय वेगळं पण आहे या अंगारिकेचं? या अंगारिकेचं वेगळेपण हे की याच्यानंतर जी अंगारिका येणार आहे ती 1.5 वर्षानंतर येणार आहे। त्यामुळे भाविकांनी या अंगारकीला अतिशय अलोट गर्दी दाखवली, अलोट प्रेम दाखवले, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे। नक्कीच आपण बघताय की हा सगळा सिद्धिविनायक देवळाचा परिसर आहे आणि सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी ह्या देवळात लागलेली आहे आणि आनंदाचं असं वातावरण या सिद्धिविनायक देवळात आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन प्रदीप पवारसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।